नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सुरेखा मोंडकर यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार ऐकूया. कुकरची शिट्टी झाली, दाराची बेल वाजली की चटकन उठायचं, पटकन धावायचं, झटकन वळायचं, लगबग करायची. हे माझ्या अंगातच, मुद्दाम नाही करत पण आपोआपच होतं. आई तर म्हणायची, अगं अगं आपटशील. आणि खरोखरच घरातल्या कधीही न हलणाऱ्या, वर्षानुवर्ष एकाच जागी स्थिर असणाऱ्या भिंती, कपाट अशांवर ही मी आदळायची. हळूहळू वय वाढलं, ओरडायला आई पण राहिली नाही. एकदा मी बेडवर लोळत वाचत पडले होते आणि फोनची रिंग वाजली. तेव्हा लँडलाईन फोन. मी ताडकन उठले, फोनकडे धावले आणि गुडघ्यातनं कटकन असा आवाज झाला. एक पाऊल पुढे टाकता येईना आणि हे दुखणं मला पुढे 6 महिने पुरलं. घरात अडकले, हालचालीवर अनेक बंधनं आली. एका धसमुसळेपणामुळे ज्याची काहीच खरंच गरज नव्हती, मी हे सगळं संथपणे करू शकले असते. आपला जॉब, मुलं, सांसारिक जबाबदाऱ्या, धावपळीचं आयुष्य, मल्टीटास्किंग यामुळे ना आपल्या शरीराला काही सवयी आपोआप पडलेल्या असतात आणि काही आपण प्रयत्नानं अंगी बाणवलेल्या असतात. पण वय वाढत गेल्यावर ह्यातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात, मात्र सवयी तशाच राहिलेल्या असतात. त्या आपण जाणीवपूर्वक बदलायला हव्यात. कदाचित जबाबदाऱ्या कमी झाल्या नसतील किंवा आणखीन दुसऱ्या अंगावर पडले असतील तरीसुद्धा आपण बदलायला हवंय. कारण सरसलामत तो पगडी 50. स्वहित जपावं, परहित जाणावं. अग्रक्रम आपल्या स्वास्थ्याला द्यायला हवा. आता मी पायऱ्या चढत उतरताना रस्त्याच्या चढ उतारावर शांतपणे उतरते. जिथे उपलब्ध असेल तिथे कठड्याचा आधार घेते. कोणी आधार देण्यासाठी हात पुढे केला तर तो विना संकोच स्वीकारते. मग पुरुष आहे की स्त्री आहे हा विचार करत नाही. माणसं खरंच चांगली असतात हो. आपणही हा विश्वास मनात बाळगायचा. एकदा मी रस्ता ओलांडायला बराच वेळ उभी होते. तिथे बऱ्याच अंतरावर सिग्नल नाही. 2 पावलं पुढे 4 पावलं मागे असं माझं चाललं होतं. इतक्यात एक तरुण मुलगा आला आणि म्हणाला, काकू मी तुम्हाला लांबनं बघितलं, भराभरा आलो, चला मी नेतो तुम्हाला पलीकडे. त्यानं मला सुखरूप रस्ता ओलांडून दिला. खरं तर वय वाढल्यावर आत्मविश्वास कमी होतो ना. अंतराचं, वेळेचं, आपल्या वेगाचं त्रैराशिक काही जुळत नाही. मग काय, रिस्क घ्यायची नाही, सांभाळायचं स्वतःला. घरात स्लीपर्सऐवजी बंद बूट घालावेत याबद्दल मी लिहिलं असताना एका ताईंनी म्हटलं, अहो कितीही सांभाळा, पडायचं असेल तर पडतोच. अगदी खरं आहे. तरीसुद्धा स्वतःला सांभाळायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. होणारं न टळे, ब्रह्म येता जरी आडवा असं म्हणतातच. पण असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरही असंही म्हणतात. मग काय आपण नोकरी, धंदा, भविष्याची बेगमी करत नाहीत? करतो ना. की त्या हरीची वाट बघत बसतो? नाही ना. मग ब्रह्माला तरी का संधी द्यायची? आपल्याला शक्य तेवढं करायचं. माझी आई म्हणायची, आपण सांभाळायचं आणि दुसऱ्यांना यश द्यायचं. तेव्हा मला फक्त शब्दशः अर्थ कळायचा, आता भावार्थ कळतो. आपल्याला काही झालं तर आपल्याला काही करावं लागत नाही. आपण बेशुद्ध असतो किंवा वेदनांनी कणहत कुथत कळवळत पडलेलं असतो. आपल्यासाठी धावपळ, शुश्रूषा, आर्थिक तरतूद सगळं आपल्या परिवाराला करावं लागतं. आपल्याला बरं वाटावं म्हणून ते इकडची दुनिया तिकडे करत असतात. आपल्या तारुण्यातला कर्तबगारीचा वेळ ते आपल्यासाठी खर्च करत असतात. आपल्या जीवलगांवर आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही खूप मोठी संधी आपल्या हातात आहे. ती वापरूया. ती म्हणजे स्वतःला सांभाळूया. श्रोते हो, आजचा हा आनंदी जगण्याचा विचार खास आमच्या ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या श्रोत्यांसाठी. खरंच त्यांनी प्रत्येकाने जर स्वतःला सांभाळलं ना तर त्यांचं आरोग्य उत्तम राहील आणि पर्यायानं कुटुंबाचंही आरोग्य उत्तम राहील. कारण वडीलधारी मंडळी असतातच कुटुंबाचा कणा, हो ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.